वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सुरुवात करूया. क्वेश्चन आणि आन्सर यावर आधारित आपलं सेशन चालू आहे सध्या. हाचा प्रश्न आहे, होळीमध्ये रंग का बरं खेळतात? रंग खेळायची प्रथा कशी चालू झाली यावर आपण थोडंसं जाणून घेऊया. आता रंग खेळायची प्रथा का बरं चालू झाली, हिस्टॉरिकल काय आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायची काय गरज नाही. कारण आपला स्लोगन काय आहे, एव्हरीथिंग अबाउट माइंड. मनाशी संबंधित असेल तर आपण जायचं तिकडं, नाहीतर नाही. आता हिस्टॉरिकल म्हणजे का बरं झाली, कधी सुरुवात झाली हे आपण सोडून देऊया. रंग का बरं खेळतात ह्याचं आपण सायकोलॉजिकली काय आहे ते पाहूया. होळीमध्ये रंग खेळतात, एकमेकांना रंग लावतात, लावून घेतात. सायकोलॉजिकली माझ्या दृष्टीने म्हणतात ना, आपण होळीच्या दिवशी जेव्हा सर्व रंग फेकतो ते आपले इमोशन सुद्धा फेकत असतो. सर्व प्रकारचे रंग जे आहेत ते आपले इमोशन्स आहेत, आपले भाव आहेत. प्रेमाचे भाव राहो, द्वेषाचे भाव राहो, रागाचे भाव राहो, जे आपले फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, ते आपण रंगाच्या माध्यमातून दुसऱ्यावर टाकतो. आणखीन एक म्हणलं तर ना, आपण रोज रुटीन 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 तेच लाईफ जगत असतो. तेच रुटीन, प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं. ऑफिस असो, शॉप असो, स्वतःचं बिझनेस असो किंवा एखादं प्रोफेशन असो, त्याच रुटीनमध्ये जात असतो. ह्या एक दिवशी, होळीच्या दिवशी त्या रुटीनमधनं बाहेर येऊन जे आपल्या दिवसभरात रुटीनचा जो ढल होता, कलर म्हणजे आपला मूड जो ढलनेस होता आपला, ह्या दिवशी त्याला आपण रंगीबेरंगी करायचा आहे. म्हणजे रोजचा रुटीन तोडून 7 रंगात आपलं मन रंगवायचं आहे, आनंदित व्हायचं आहे. सर्व रंगासोबत आपण आनंदित व्हायचंय. नीट आहे का? सर्व रंगासोबत आनंदित व्हायचंय. असं नाही की मला स्पेसिफिक हेच रंग खेळायचा, तसा नसतो. सर्व रंग आपलेच, सर्व रंग आपलेच. याचा अर्थ काय माहिती आहे का? सर्व इमोशन्स आपलेच. ऍक्सेप्ट करायला पाहिजे आपण. तुमच्यामध्ये राग असेल तर ऍक्सेप्ट करा, राग आहे माझ्यामध्ये. तुमच्यामध्ये काम असेल तर ऍक्सेप्ट करा की काम विकार आहे माझ्यामध्ये. एखाद्याबद्दल द्वेष आहे तर ऍक्सेप्ट करा. जसं सर्व रंग आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण होळीच्या दिवशी आपण असं म्हणत नाही की मला हेच रंग घाल, हे मला आवडत नाही कलर, ते कलर घाल, मला आवडत नाही, असं नाही म्हणू शकत. लोक सर्व रंग घालतात आणि आपण ऍक्सेप्ट करतो. ह्याच पद्धतीने जसं लोक तुम्हाला आवडो न आवडो, हे आत्ताच सांगालो, आता काही लोकांना आवडते रंग खेळणं किंवा काही लोकांना आवडत नाही. पण तुम्हाला आवडू द्या न आवडू द्या, लोक रंग घालतात आणि आपण शांत बसतो किंवा फिरून आपण त्याच्यावरती रंग घालतो. तर जेव्हा लोक रंग घालतात, तुम्हाला आवडो न आवडो रंग तर घालतात, मग आपण होळी आहे म्हणून ऍक्सेप्ट करतो. तसाच आपल्या जीवनात लोक आपल्यावरती इमोशन्स उधळतात, राग, शिवीगाळ करतात, आपल्या पाठीमागे बोलतात, आपल्याबद्दल नकारात्मक बोलतात किंवा चांगले सुद्धा बोलतात, आपल्याला डोक्यावर घेतात किंवा खाली सुद्धा टाकतात. हे एक प्रकारचे रंग समजून आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ऍक्सेप्टन्स फार महत्वाचं आहे. आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. रंगपंचमीच्या दिवशीच आपण ऍक्सेप्ट करायचं असं काही नाही. हे एक माध्यम आहे, कलरच्या माध्यमातून आपल्याला दिलेला संदेश आहे. जसं सर्व लोक सर्व कलरचे, सर्व रंगाचे कलर जसं आपल्यावर उधळतात, तसेच हेच लोकांना नंतर आपल्याला सर्व प्रकारचे बोलून सुद्धा दाखवतात. चांगले, वाईट, रिस्पेक्ट, अपमान, हे सर्व प्रकारचे बोलणं आपण ऐकून घेतो.
मग त्याला रिॲक्ट न होता आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही बोलला माझ्याविषयी, त्याच्या मागं काहीतरी कारण असेल, हे आपण कारण शोधून काढायला पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थाने होळी खेळल्यासारखं. होळीमध्ये कसं असतं, किती रंग लावू द्या, काही लावू द्या, आपण सर्व रंगवून घेतो, आपण लावतो, तिने लावते, आनंदी असतो आपण. पहा, होळीमध्ये किती रंग लावला, आपल्याला आवडू दे न आवडू, किती रंग लावला, तर आपण रागाला येत नाही, रागाला येत नाही, शिवीगाळ करत नाही. का? होळी आहे, ॲक्सेप्ट करतो आणि आनंदी राहतो. ह्याच पद्धतीनं आपल्या रोजच्या जीवनात जर कोण काहीही बोलले, काही ऐकवले, काही म्हणले, आपला अपमान करू दे, सम्मान करू दे, सर्व समान समजून जर आपण ॲक्सेप्ट करून वागलो तर रोजच आपली होळी आहे. लोक जे म्हणतात ते रंगाची उधळण समजून आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे, मग रोजच होळी. आणखीन एक गोष्ट, पूर्वी जेव्हा रंग खेळत होते होळीच्या दिवशी, आता ती थोडं बंद झालं. म्हणजे सायकोलॉजिकली मी सांगतो तुम्हाला, आता काय करतात, रंगपंचमी म्हणून आपण जुने कपडे काहीतरी काढून ते घालत असतो. तरी सुद्धा काही लोक नवीन कपडे घालतात. आता नवीन कपडे म्हणताना पांढरे शुभ्र कपडे घातले जात होते पूर्वी. रंग खेळायचा आहे, रंगाची उधळण आपल्यावर होत आहे, पण आपण काय करणार, पांढरे शुभ्र कपडे घालणार. आणि जे पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत त्यांच्यावरतीच रंग टाकत होते पूर्वी. आता ह्याचं कारण काय? ह्याचं पण एक सायकोलॉजिकल कारण आहे. रंग कशावर छान बसतो? कलरफुल ड्रेसवर बसतो का पांढऱ्या ड्रेसवर? पांढरा कापड जो आहे तो सर्व रंगांना ॲक्सेप्ट करण्यासारखा असतो, सर्व रंग ॲक्सेप्ट करतो. आता समजा तुम्ही लाल कलरचे घातले तर लाल रंग ॲक्सेप्ट करणार नाही, हिरवा घातला तर हिरवा ॲक्सेप्ट करणार नाही. रंगाची उधळण त्याच्यावरती नीट होणार नाही, रंग नीट खेळला जाणार नाही, किंवा आपण रंग लावलं तरी ते नीट लावलं जाणार नाही, लागलं जाणार नाही. म्हणून पूर्वी पांढरे शुभ्र कपडे घालत होते. आताही घालतात काही लोक, पण मोस्टली काही लोक ना टाळतात. म्हणजे जे आपल्याकडे जुने आहेत, कलरफुल आहेत ते घालूया, म्हणजे काय कळणार नाही. तर पांढरे कपडे घालायला पाहिजे. का? सायकोलॉजिकली कारण सांगतो. पांढऱ्यावरती सर्व रंग लागतो, उठून दिसतो, आणि पांढरा जो आहे सर्व रंग समावून घेतो आपल्यामध्ये. काळा रंग सर्व समावून घेत नाही, काही दिसणार नाही त्याच्यात. पांढरा जो आहे सर्व रंग समावून घेतो, उठून दिसतो. मग होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जसं पांढरा रंग, पांढरे कपडे आपण घालतो रंग लावण्यासाठी, तसंच आपलं मन स्वच्छ मनाने आपण ॲक्सेप्टेबल व्हायचं आहे. आपलं मन स्वच्छ ठेवायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे. पांढरा कपडे जसं ॲक्सेप्टेबल आहेत सर्व रंगासाठी, तसं तुम्ही सुद्धा ना सर्व लोकांचे इमोशन्स जे काय असेल त्याचे ॲक्सेप्ट राहा. बोलू द्या, कोणाला काय बोलायचं बोलू द्या. मला हे एक संदेश आहे. पूर्वी जे काही वेकेशन्स होते, जे काही सणवार होते, ते असंच नव्हते. त्याच्या पाठीमागं सायकोलॉजिकली कारण होता. आपण ते सायकोलॉजिकली कारण विसरून चाललो. त्यामुळे ती प्रथा जी आहे विकृत होत चाललेली आहे. कोणतेही प्रथा राहू द्या, ज्या वेळेस काढले गेले होते ते असंच नाही काढले गेले होते. जसं रंग आपलं होळी आहे, असंच नाही काढले गेले. होळी लावा एकमेकाला रंग, काही कारण त्याच्या पाठीमागं पण सायकोलॉजिकली कारण होता की त्या दिवशी जसं तुम्ही रंग खेळता, सर्व रंगाची उधळण जसं तुमच्यावरती होती,
तसंच रोजच्या जीवनात तुम्ही सर्व लोक जे म्हणतात करतात ते ॲक्सेप्ट करून शांत राहून वागायला शिका, स्वतःचं निरीक्षण करायला शिका. हे एक संदेश आहे. जसं त्या दिवशी पांढरे शुभ्र कपडे घालतो, तसंच तुम्ही ना रोजच्या जीवनात ना जेव्हा सकाळी जाता बाहेर किंवा सकाळी उठल्यावर स्वतःला ॲक्सेप्ट करा, किंवा जे लोक जे म्हणते ते मी ऐकून घेणार आहे, आणि नंतर त्याच्यावरती विचार करून माझ्यामध्ये मी काही बदल करायचा असेल तर बदल करणार आहे. जसे रंगपंचमीच्या दिवशी, आता पहा छोटे छोटे गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. रंगपंचमीच्या दिवशी आपण सकाळी स्वच्छ आंघोळ करतो, आंघोळ करून नवीन कपडे घालतो, मग रंग लावला जातं आपल्याला, आपण रंग लावतो, आपण खेळतो, मस्ती. हे काय रंगाचा उत्सवच आपण काय करतो, मस्तीमध्ये घेतो, आनंदात घेतो. आता ह्याच्या पाठीमागे पण सायकोलॉजिकल कारण. रोजच्या जीवनात जसं तुम्ही लोक तुम्हाला शिवीगाळ करते, हे ते करते, त्याला सिरियसली घेऊ नका, आनंदाने ॲक्सेप्ट करा. एक उत्सवासारखं घ्या, आनंदात घ्या, रिॲक्ट होऊ नका जास्त, आनंदाने ॲक्सेप्ट करा. हा एक भाग झाला. रंगपंचमीच्या दिवशी, होळीच्या दिवशी रंग लावतो, आनंदाने आपण ॲक्सेप्ट करतो, सर्व काही दिवसभर काय खेळायचं खेळतो. मग दिवस झाली, संध्याकाळ झाली तर आपण जे नवीन कपडे घातले होते तो पूर्णपणे रंगाने माखून गेलेला असतो, त्याच्यात काही पांढरं दिसणार नाही. आता पूर्ण रंगाने माखून जातो, पूर्ण रंगारंग होऊन जातो. मग तो कपडे आपण काढून टाकतो, काढून आपल्या शरीराला जो रंग लागलेला आहे तो आपण स्वच्छ करतो, आंघोळ करतो, आंघोळ करून स्वच्छ करतो. आता ह्याच्या पाठीमागं पण कारण आहे. आता तुम्हाला वाटेल काय, रंग लावल्यावर आपण आंघोळ करणारच, ठीक आहे, आंघोळ तर करायलाच पाहिजे, पण सायकोलॉजिकली कारण मी का सांगतो तुम्हाला. जसं लोक तुम्हाला चांगले वाईट जे काही बोलतील, ते पहिली गोष्ट म्हणजे ते आपण आनंदाने ॲक्सेप्ट करायचं. जसं सर्व रंग ॲक्सेप्ट करतो तसं सर्व लोक जे काही बोलतात आनंदाने ॲक्सेप्ट करायचं. आणि जसं आपण रंग लावतो, परत आपल्या परीने जे येईल ते रंग लावतो, तसं आपण रिॲक्ट सुद्धा व्हायचं आहे. रिॲक्ट व्हायचं म्हणतात ना, राग करायचं नाहीये, आपल्या पद्धतीनं ज्याला जसं समजून सांगता येईल तसं समजून सांगायचं आहे, आनंदाने, रागाच्या भरात नाही, चिडचिडेपणा करून नाही. तसं रंग आपल्याला लावलं जातं. पहा, रंगपंचमीच्या दिवशी, होळीच्या दिवशी आपण जर रंग लावून घ्यायला ॲक्सेप्ट नसेल तर आपल्याला जबरदस्ती रंग लावला जातो, जबरदस्ती रंग लावला जातो. आणि त्याची जेवढी इच्छा होती समोरची रंग लावायची त्याच्यापेक्षा जास्त तो लावतो. म्हणून आपण जर ॲक्सेप्टेबल असेल, आपण जर म्हणलं की लाव बाबा रंग, काय लावायचं, किती लावायचं लाव, मग समोरचा थोडाफार लावून जातो, कारण समोरच्याला कळून चुकतं की हा माणूस ॲक्सेप्टेबल आहे, रंग लावून घ्यायला तयार आहे. मग ह्याच्याशी काय जोर जबरदस्ती, मग तो आपलं थोडंसं लावून जातो. आपल्या जीवनात सुद्धा असंच आहे. कोण काही म्हणलं, कोण काही म्हणत आहे, आपण जर ते ऐकून घ्यायला तयार नसेल, त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं असेल, त्याच्याकडे इग्नोर केला असेल, तर तो अजून जास्त ऐकवतो, फोर्सफुली ऐकवतो, तुमच्या घरी येऊन ऐकवतो, 4 लोकांना घेऊन येऊन ऐकवतो आपल्याला. रंगपंचमीसारखंच आपलं जीवन आहे. आपल्या जीवनात सुद्धा रोज अनेक प्रकारचे रंगाची उधळण होत असते, चांगले वाईट ऐकवतो आपल्याला तो. जर आपण ऐकायलाच रेडी असेल, किंवा काय बोलणं आहे तुझं, काय म्हणणं काय आहे माझ्याबद्दल, बोल, असं जर आपण म्हणलं. जसं होळीच्या दिवशी, लाव बाबा, काय कलर लावायचा लाव, मी लावून घ्यायला रेडी आहे, आनंदाने लावून घ्यायला रेडी आहे.
तसं जर तुम्ही तुमच्या जीवनात काय म्हणायचं आहे, माझ्याबद्दल काय बोलणं आहे, बोल, मी ऐकून घ्यायला तयार आहे, तर तो व्यक्ती जास्त बोलणार नाही, त्याला जास्त बोलूच वाटणार नाही. त्याचे काही फिलिंग्स, इमोशन तिथंच थांबणार. मग जे काही थोडाफार त्याला तुमच्याबद्दल जे थोडंफार जे काही खरं आहे तेवढंच तो बोलणार, एक्स्ट्रा काय बोलणार नाही. जसं आपण जर नाही म्हणलं तर तो जास्त रंग लावणार, त्याला लावायचं तेवढं नव्हतं पण जास्त लावलं जाणार. तसंच आपण जर ऐकायला तयार असेल तो आता आपल्याला जास्त ऐकवणार नाही, एक्स्ट्रा ऐकवणार नाही, अतिरेक नाही करणार. जे काही होतं थोडंफार जे काही खरं आहे तेवढं सांगणार, मग निघून जाणार.